दुर्गमानवाड परिसर अत्यंत दुर्गम भाग आहे। या भागात 7वीच्या पुढील शिक्षणाची सोय नव्हती। अशा परिस्थितीत श्री विठलाई शिक्षण सेवा संस्थेने आमदार महादेवराव महाडिक माध्यमिक विद्यालय सुरू करून गावात शिक्षणाची गंगा आणली आहे। सध्याच्या जगात शिक्षण हेच सर्व समस्यांचं उत्तर आहे असं प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी केलं। महादेवराव महाडिक माध्यमिक विद्यालयाच्या रौप्य महोत्सवी आणि नूतन इमारतीच्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते। राधानगरी तालुक्यातील दुर्गमानवाडीतल्या आमदार महादेवराव महाडिक माध्यमिक विद्यालयाच्या नूतन इमारतीचं उद्घाटन पालकमंत्री नामदार प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते नुकतंच करण्यात आलं। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गणपती गुंडू पाटील गुरुजी होते। संस्थेचे सचिव राजेंद्र पाटील यांनी शाळेच्या वाटचालीचा प्रारंभी आढावा घेतला। त्यानंतर संस्थेच्या 25 वर्षांच्या वाटचालीचा आढावा घेणाऱ्या दुर्ग ज्ञानामृत या स्मरणिकेचं प्रकाशन शिक्षक नेते दादा सोलाड यांच्या हस्ते करण्यात आलं। तर जिल्हा बँकेचे संचालक ए.वाय. पाटील यांनी संस्थेत घडलेल्या आणि विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या विद्यार्थ्यांचं कौतुक केलं। माजी शिक्षक आमदार भगवानराव साळुंखे यांनी नवीन शैक्षणिक धोरणाबद्दल नाराजी व्यक्त करून यापुढे गुणवत्तेच्या बळावर शाळा टिकवून ठेवणं ही शिक्षकांची नैतिक जबाबदारी असल्याचं नमूद केलं। तर पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी शिक्षणाचं महत्त्व स्पष्ट केलं। शिक्षणामुळेच आयुष्याला दिशा मिळते असं सांगून दुर्गम भागातील या शाळेनं खऱ्या अर्थानं परिवर्तन घडवल्याचं त्यांनी नमूद केलं। कार्यक्रमाला जिल्हा परिषद सदस्य अरुण जाधव, सागर धुंद्रे, पंचायत समिती सदस्य मोहन पाटील, वंदना पाटील, संग्राम कलिकते, पूनम पाटील, दीपक शेट्टी, शिक्षक बँकेचे चेअरमन एस.व्ही. पाटील, गजानन कांबळे, बाबासाहेब पाटील, सुभाष खामकर, राहुल पोवार, जयसिंग पोवार, विलासराव चौगले, सरपंच मंदिरा कांबळे, उपसरपंच लक्ष्मी पाटील यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते।